नवसाक्षरांच्या नोंदणीसाठी आणि VT टॅग करण्यासाठी आपल्याला उल्हास हे ॲप डाउनलोड करायचे आहे. उल्हास हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर आपल्याला लँग्वेज निवडायचा एक ऑप्शन येईल. आपल्याला कोणतीही एक हिंदी किंवा इंग्लिश एक लँग्वेज निवडायची आहे. इंग्लिश निवडलेली आहे. आपल्याला सर्वात वर जाऊन उजव्या साईडला सर्वेयर लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर, जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, आपल्याला तो इथं टाकावा लागेल. रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपण टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP प्राप्त होईल. तो OTP आपल्याला इथं फिलअप करायचा आहे. OTP फिलअप केल्यानंतर आपल्यासमोर ॲपचे सर्वे डिटेल येईल की सध्या आपलं 0 आहेत आणि निरक्षरांची संख्या. आता आपल्याला खाली जाऊन सर्वेवर क्लिक करायचं आहे. सर्वे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे निरक्षर आहेत, म्हणजे आपण जे निरक्षरांची माहिती भरणार आहे, ते आपल्याला इथं टाकायची आहे. फॅमिली हेड डिटेलमध्ये आपण जो निरक्षर निवडलेला की जो त्या व्यक्तीचे नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. आता आपण जो व्यक्ती आहे निरक्षर त्याचं पूर्ण नाव टाकून घेऊ. पूर्ण नाव टाकल्यानंतर आपल्याला खाली येऊन फादर किंवा हस्बंड नेम टाकायचं आहे त्या व्यक्तीचं. त्यानंतर निरक्षर व्यक्तीच्या आईचं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲड्रेस टाकायचा, पत्ता जो पत्ता असेल तो पत्ता आपल्याला टाकायचा आहे. खाली मार्क ॲज लर्नर टाकायचा आहे, कारण आपण सध्या इथं लर्नर घेत आहे. VT आपल्याला नंतर निवडायचं आहे. व्हॉलंटरी टीचर आपण सध्याच्या लर्नर आहे. लर्नरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. लर्नरवर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या लर्नरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्याचं एज टाकायचं आहे, जेंडर टाकायचं आहे आणि पुढे समोर गेल्यानंतर तो व्यक्ती दिव्यांग आहे का नाही हे आपल्याला इथं टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला आयडेंटिटी टाईप टाकायचं आहे, ओळखपत्र म्हणून. आता इथं आपल्याला आधार कार्ड टाकायचं नाही आहे, कारण आधार कार्डचं ऑप्शन नाही आहे. आधार कार्ड सोडून इतर जे असतील, जसे इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, राशन कार्ड, मनरेगा कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर ID, जेवढे कार्ड असतील आधार कार्ड सोडून ते त्यातलं कोणतंही एक तुम्हाला इथं निवडायचं आहे आणि ते इथं सिलेक्ट करायचं आहे. आपण इलेक्शन कार्ड इथं सिलेक्ट केलं, त्याचा आपल्याला ID नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपली कास्ट कॅटेगरी कोणती आहे त्या व्यक्तीची आणि प्रोफेशन टाईप काय करतो ते आपल्याला इथं टाकायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण एका निरक्षर व्यक्तीची इथं डिटेल भरलेली आहे. आता फक्त सध्या तो टॅग नाही आहे, अनटॅग दाखवत आहे. आपल्याला तो निरक्षर व्यक्ती टॅग करायचा आहे. टॅग करण्यासाठी आपल्याला इथे खाली टॅगवर क्लिक करू आणि त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं चेकबॉक्सवर क्लिक करून खाली इथं बघायचं आहे विदिन फॅमिलीमध्ये सध्या आपल्याला इथं कोणी दिसत नाही आहे, कारण नो VT फाउंड इथं दिसत आहे. आपल्याला इथं जायचं उजव्या साईडला, कारण सध्या आपल्याला नो VT फाउंड इथं दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला विदिन नेबरहुडमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक व्यक्ती दिसत आहे, त्यावर आपण क्लिक केला आणि टॅग केला आहे. खाली आलो. आता बघा आपल्याला इथं दिसत आहे आता वरच्या साईडला की आपले जे टॅग होते ते बघा टॅग नव्हतं दाखवत, पण आता एक झाला आहे. टोटल आपले 1 झालेले आहेत आणि टॅग 1 झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हे जी डिटेल आहे टॅग केलेली हे पण आपण चेंज करू शकतो. जर आपल्याला समजा अनटॅग करायचा व्यक्ती किंवा त्याच्या व्यक्तीच्या नावामध्ये पण आपल्याला बदल करायचा आहे, तो आपण इथून एडिट टॅगमध्ये जाऊन ते आपण इथं कंप्लीट करू शकतो. बघा हा आपल्याला अनटॅगही करता येतो आणि मॉडिफाय सुद्धा करता येतो, म्हणजे आपल्याला जो टॅग केलेला व्यक्ती आहे त्याची आपण माहिती इथं बदलू शकतो. अशा प्रकारे आपला एका निरक्षर व्यक्तीची माहिती भरून झाली आहे आणि तो टॅग सुद्धा आपण केलेला आहे. खूप साऱ्या लोकांना इथं जे VT जे आहेत त्यांची संख्या इथं 0 दाखवत आहे, कारण VT रजिस्टरच झालेली नाही किंवा इथं दिसत नाही आहे. तर आपल्याला ते VT जे आहेत व्हॉलंटरी टीचर रजिस्ट्रेशन त्यांचं रजिस्ट्रेशन कसं करावं त्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अशीच नवीन माहिती मिळत राहील.